देखील धावा देऊन जाऊ शकतात आणि हेच कॅल्क्युलेशन करावं लागेल बॉलर्सला। पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिले होते खूप सारे असे मिसटाइम स्ट्रोक होते की जे कनेक्ट चांगले झाले होते आणि त्याच्यामुळे मोठ्या धावा मिळालेल्या। सो इथे बॉलर्सला थोडे जास्त एफर्ट्स टाकावे लागतील, प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने बनवावं लागेल, पाहावं लागेल। चला टीम पांजू संघ आपला 12th मान आणि आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा। ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी असल्या कारणामुळे टीम पांजू संघ जर तुमचा खेळाडूकडे जर ड्रेसिंग इनकम्प्लीट असेल तर 3 धावांचे पेनल्टीच्या सामोरं जावं लागेल आणि अंपायरचा तोच इशारा आपल्यापर्यंत पोहोचला। चला 3 धावांचे पेनल्टी एका षटकानंतर आपण ऍड करणार आहोत। पहिलं षटक कंप्लीट होईल त्यानंतर या 3 धावा ऍड केल्या जातील। सुरुवात करूयात बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन फ्रंटलाईन बॉलर पांजू संघाकडनं आतिश। जयदेव माछीत आणि मिथुन म्हात्रे ही जोडी आहे आणि आतिश भोईर गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिलाच बॉल फुल टॉस होतो ऑन साइडला खेळले टर्न केला आणि बेनिफिट जरूर मिळेल। नो बॉल आणि त्याच्यावरती हा बॉल निघून जाईल। हवाई सफर करताना धावा आल्यात 6। पहिल्याच बॉल वरती फुल टॉस चेंडू केला आणि त्यानंतर बॅटरला योग्य तो फटका खेळण्याकरिता संधी तिकडे मिळाली। ऑन साइडला खेळले मिड विकेट बॉल लाईनचा बाहेर बॉल सरळ पाठवला गेला 6 धावांकरिता आणि धावा फलकावरती आपण जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती। येणारा बॉल फ्रीटचा जरूर असेल। सो आणखी एक संधी असेल बॅटरला इकडनं एक चांगला स्टार्ट मिळवण्याकरिता पण सुरुवात चांगली झाली। पहिल्याच बॉलवरती 6 आल्यात। बोलत यार यावस लेन चांगली आहे, पाठी ठेवलेला बॉल पण वेट केलाय आणि पॉइंटला बॉल खेळलेत। अडवलं जाईल का पाहावं लागेल पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा धावा 4 आणि चौकाराच्या मदतीने धावा 11 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या। एका चेंडूचा खेळ समाप्त झाला। दोन संघांना आपण पाहतोय मोरवा स्पोर्ट्स मोरवा आणि त्यांच्या विपक्षामध्ये अगेन्स्ट त्यांचा पांजू स्पोर्ट्स पांजू। या मैदानावरती पांजू संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय, चांगला परफॉर्मन्स करत आले ते सातत्याने आपण पाहिलाय। पण आजचा दिवस कसा आहे पाहावं लागेल। आणखी एक छोडी पाठी लेन ठेवलेली, यावेळेस कनेक्शन तितकं चांगलं नाहीये। मिड विकेटला क्षेत्र खाली होतं आणि त्यानंतर बॉल एका टप्प्याखेरीस 1 मोर बाउंड्री। आणखी एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या। हेच गोष्टीचा उल्लेख केला होता की बघा तुम्हाला टप्पे नियंत्रणामध्ये ठेवावे लागतील, तुम्हाला लेंथ लाईन जी आहे ती परखून ठेवावी लागेल। अगदी रडारमध्ये जर बॉल गेला बॅटरचा तर मग मोठे फटके येऊ शकतात आणि तेच पाहिलं सुरुवातीचा पहिला 3 चेंडू त्यामध्ये एक अनफायर डिलिव्हरी होती। म्हणजे एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा टोटल फलकावरती आहेत 15 आकड्यावरती। 60 चांगला बी आलाय, सुरुवात चांगली झाली आहे। आपण युजुअली बघत असतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिनिमम बॅटरचं इंटेन्शन असतो की 14-15चा ॲव्हरेजने धावा बनवाव्या, पण इकडे पहिल्या 2 बॉलमध्ये 15 आला त्यामुळे हे षटक जे आहे ते 20+ नेण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे एक चांगली सुरुवात असू शकते आणि याच इंटेन्शनने खेळायचं आहे। बोलत या हो समोरचा दिसेला बॉल लॉंग ऑफ ऑन लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क। 6 धावा। पुढे बॉल टाकला होता, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू शकाल। हा पहा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर। राईट आमोदी विकेट आले, पुढे बॉल टाकला ऑप्शनचा हलकासा बाहेर होता आणि अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला सरळ अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केला आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचला गेला 21-21 आकड्यावर। कमबॅक करावं लागेल बॉलरला। आता लेन चांगली आहे, ही लेन चांगली। आता बॅटरला जर बघितलं तर फॉलो केलं, खरं तर
हाफ ट्रॅकर बॉल होता, गुडलेन स्पॉट वरती बाउन्स तितकासा नव्हता, पण बॅटरला फॉलो केला बॉलरने, त्याला रूम जास्त क्रिएट करून दिली नाही आणि त्याचाच मुळे हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर खेळ समाप्त झाले. टोटल चेंडूंचा 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 आकड्यावरती प्रथमतः बॅटिंग करताना मोरवा स्पोर्ट्स मोरवा संघाला पाहतोय. सन्मान केलाय, समोर खेळायचा प्रयत्न केलेला, पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर आहेत. एकदा फलकावरती बनवली जाईल एका सिंगलच्या मदतीनं. 22 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतायत. आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला पोलिसांचे एक प्रेक्षणीय मॅच देखील पाहायला मिळतील, ज्यामध्ये API म्हात्रे सर असतील, PN मोरे सर असतील, PC नांदगावकर सर असतील, PC केंद्रे सर असतील. अपील तर केली आहे हलकीशी. त्यानंतर PC गुळे सरांना देखील आपण पाहणार आहोत. PC दिनेश पाटील सर आहेत, PC रामा पवार सर आहेत, PC कदम सर आहेत, त्यानंतर PC भिराडे सर आहेत, PC वांडेकर सर आहेत, त्यानंतर झगडे सर आहेत, वैद्य सर आहेत, त्याचबरोबर HC राठोड सर आहेत, MSF ठाकूर सर आहेत, त्यानंतर MSF सोनावणे सर आहेत, MSF रवी पाटील सर आणि MSF जाधव सर. अशी आपल्याला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण मागच्या अनेक वर्षांपासून पाहतोय की मग फायनल डे मध्ये आपले जे भारतीय सैनिक असतील, भारतीय पोलीस दल असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, त्यांचा या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. आणि एकविरा क्रिकेट क्लब नायगाव या संघाचा जर विचार केला तर फक्त क्रिकेटमध्ये नव्हे तर समाजकार्यामध्ये देखील आपण अनेक वर्षांपासून पाहतोय. आणि एका गोष्टीचा मी सातत्याने उल्लेख करतोय आणि नेहमी उल्लेख करत असतो, ते म्हणजेच ज्यावेळेस कोरोनाचा काळ आलेला त्यावेळेस खूप सारी मदत या विभागामध्ये मग ज्या प्रकारच्या मदत करता येतील त्या करण्याचं काम केलंय. आणि म्हणतात ना की तुम्हाला ईश्वर सेवा करायची असेल तर सर्वात आधी जनसेवा करावी लागते. जनसेवा खरं तर हीच ईश्वर सेवा असते आणि तेच आमचा एकविरा क्रिकेट क्लब करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे. षटक क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रवींद्र भोईर, राइट आर्म ओवर द विकेट. पहिलाच बॉल, ओहो रवि आइए और सीधे जाइए. पहिल्या बॉल वरती रवीच्या अगेन्स्ट हा धमाका पाहायला मिळालाय. धावा मिळतील 6. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता बॉल हा देखील आणि सरळ बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढला देखील. टोटल जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावर. आणखी एक फुल टॉस बॉल होता आणि फुल टोल हा बॉल देखील वसूल केला जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. दरम्यान सन्मान्य शरद साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब व जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित आपण एकविरा चषक 2025 पाहत आहोत आणि आजचा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरी मॅच आपण अनुभवतोय आणि फार वेगाने धावा बनवायला सुरुवात केली. 35 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक 2 चालू आहे. फ्रंटलाईन बॉलर आतिश भोईरला आपण पाहिलं, पहिल्या षटक हाताळताना 23 धावा त्याने खर्च केला. रवी भोईरकडनं अपेक्षा होत्या की येऊन गोलंदाजीवरती कमबॅक करेल, पण मग या षटकामध्ये देखील रवीच्या अगेन्स्ट पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिक्स आलेत. याआधी ओव्हर पिच बॉल होता आणि आता फुल टॉस रवीने केला. 3 स्टंप मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते महागडे ठरले. आता लेंथ आहे, थोडी पाठी ठेवली पण हा बॉल देखील सोडला नाही जाणार. बॅक टू बॅक तिसरा सिक्स आला आणि लगातारचा हा तिसरा षटकार. आणि षटकाराच्या मदतीने टोटल 41 धावा जाऊन पोहोचल्यात. बघा, आपण मॅच स्टार्ट होण्याआधी चर्चा केली होती की 65-70 धावा बनवाव्या लागतील, पण अशाच प्रकारचा जर खेळ चालत राहिला मोरवा 11 मोरवा संघाकडनं तर मी म्हणेन की 100+ देखील धावा होऊ शकतात, कारण की दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 40+ स्कोर आपण सध्या पाहतोय, त्यामुळे एक चांगली सुरुवात जरूर मिळाली. बघा, पांजू संघाकडे बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील स्ट्रॉंग आहे. 6व्या 7व्या 8व्या क्रमांकावरती देखील बॅटिंग होऊ शकते.
पण प्रेझेन्स ऑफ माइंड, एक पाहण्याचा दृष्टिकोन जर असतो ना, जर तुम्हाला 80-90 प्लस स्कोर बनवला गेला तर मग तो मानसिक दबाव वेगळा असेल, तो प्रेशर वेगळा असेल आणि त्याच्यामध्ये जर सुरुवात चांगली नाही मिळाली तर मग कदाचित तो टोटल देखील क्रॉस करताना अडथळे तेवढे येऊ शकतात. त्यामुळे सिच्युएशनला सांभाळावं लागेल. सध्या तरी एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीनं हवेमध्ये खेळले 3 साइड हा फटका, कव्हर्सच्या दिशेला बॉल आहे. आउटफील्ड थोडी स्लो आहे या मैदानाची, त्यामुळे अडवला जरूर जाईल आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेले तर धावसंख्या फळकावरती बनवल्या जातील. त्यामध्ये एक आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये 43 आकड्यावरती. सचिन होते तिकडे. फिल्डिंग सेटअप मध्ये आपण पाहिलं कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये इनफील्ड पासून त्याने दूरवरचा प्रवास केला, बॉलला अडवून फेकी करेपर्यंत सिंगल आणि 43 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिक्स आलेले, आता कमबॅक आहे. हा बॉल चांगला, इथे चांगली लेन ठेवली, कटर बॉलरचा वापर केलेला, व्हेरिएशन्स दाखवले आणि हेच तर खरं गरजेचं आहे. बघा एखाद्या फास्ट बॉलरला फक्त वेग असून फायदा नाहीये, तुम्ही टप्पे किती चांगले नियंत्रणामध्ये ठेवता, तुमच्या बॉलिंग ऍक्शन मध्ये किंवा तुमच्या बॉलिंग मध्ये व्हेरिएशन्स किती आहेत, तुम्ही एखाद्या बॅटरला प्रिपेअर करून त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारचे चेंडू हाताळता, तेच तुमचा विजयाचा किंवा सक्सेसचा पर्याय असतो आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिक्स आले रवी भोईरच्या अगेन्स्ट जरूर, पण येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूमध्ये त्याने कमबॅक देखील केलं आणि 3च सिंगल दिलात. पण एक गोष्ट चर्चेत आहे की विकेटच्या शोधामध्ये असतील, विकेट नाही मिळालं तर हे 2 बॅटर असे आहेत की त्याने दाखवले त्यांचा स्टार्ट खूप वेगाने धावा बनवतात, त्यामुळे विकेट गरजेचा, ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रू मिळाला तर मग मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 22.00 चा अवरेजने 44 आकड्यावरती 22.00 चा सध्याचा करंट रन रेट आपण पाहतोय आणि 44 धावा. तिसरं षटक आता पॉवर प्लेचा निर्बंध हटवलं जाईल. फिल्डिंग सेटअप मध्ये जर बघितलं गेलं तर आउटफील्ड मध्ये आता परमिशन असेल क्षेत्ररक्षकांना फील्ड करण्याकरिता आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन पियुष भोईरला आणलं गेलं. विकेट सक्त गरजेचा. पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला आर.के. मोरवा आणि त्यांच्या अगेन्स्ट पांजू स्पोर्ट्स पांजू अशा 2 संघांमध्ये आपण लढताना पाहतो ही मॅच. पहिले 2 षटक महागडे ठरलेत. पहिल्या षटकात 23 आला, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 21 धावा तिकडे आल्या आणि आता पियुष भोईरला आणल्या गोलंदाजीवरती. पहिला बॉल चांगला, ही लेन चांगल्या, पिच वरती जोराने हिट केला होता बॉल. हा ऍक्शन पाहायला मिळाले आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळाला. हा आतापर्यंत इनिंग मध्ये हा दुसरा डॉट बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये एक आपण डॉट बॉल पाहिला होता आणि आता एक डॉट बॉल आलाय पियुषच्या माध्यमातून आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावा. विकेट मिळालं तर धावसंख्या ऑटोमॅटिकली तुम्हाला थांबताना दिसेल. बोलत या बॅटची कडा लागली पण त्यानंतर इनफिल्डचे क्षेत्ररक्षक शॉट फाइंडले गाडी थर्ड मॅन थोडे दूर होते आणि एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 45 आकड्यावर जाऊन पोहोचतात धावा. कधी कधी असं देखील आपण पाहिलं क्रिकेटच्या विश्वामध्ये की सुरुवातीला पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये वेगाने धावा बनतात, पण त्यानंतर विकेट मिळायला सुरुवात झाली तर अगदी धावसंख्येचा वेग येतो थांबतो. आणि सध्या पांजू संघाला या स्ट्रॅटेजी बनवायच्या की विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि विकेट केव्हा येतील, जेव्हा तुम्ही बॅटरच्या अगेन्स्ट डॉट बॉल वारंवार हाताळाल. एखाद्या बॅटरच्या अगेन्स्ट वारंवार डॉट बॉल आले तर मग दबाव वाढतो आणि तेच करायचंय. हा पहा, या प्रकारची गोलंदाजी करायची आणि ते काम आता पियुष भोईर करतायत. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल दिले आणि कोणत्या क्षणी जिथे पहिल्या दोन्ही बॉलरच्या अगेन्स्ट 20+ धावा आल्यात आणि तिथे पियुष गोलंदाजीवरती आले आणि 3 चेंडूमध्ये एकच धाव दिली. कौतुक करावं लागेल जरूर. कमबॅक करतायत सध्या पियुष. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 45 धावा. चौथा बॉल पुढे टाकलेला लवा फुल टॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केले बॉल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली आपल्याला आणि त्यानंतर इथे पहा रनआउटच्या माध्यमातून विकेट जाऊन पहिला धक्का बसताना मिळाला अखेर पहिला ब्रेक थ्रू. सचिन होते तिकडे. बॉल कलेक्ट करण्यामध्ये अडथळे जरूर आले पण त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट जरूर मिळेल आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे 46 आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवरती धावा 46. षटक क्रमांक 3 चेंडू समाप्त झाले 4. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे
वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक 2025 हे आपण महासंग्राम पाहत आहात आणि असा पहिल्या दिवसातील दुसरी मॅच अनुभवतोय ज्यामध्ये आतापर्यंत 46 धावा बनवल्या गेल्यात. मोरवा संघाला आपण पाहतोय बॅटिंग करताना. पहिला विकेट जरूर मिळाला. बॅकफुटला जाऊन ड्राइव्ह करायचं होतं तर रवीकडनं चुकी घडली. बॅकअप दिलं जाईल पण एक सिंगल धाव जरूर मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढते. 47-47 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. या शतकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. खूप चांगली गोलंदाजी राहिली. या शतकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात पियुष भोईरने आणि कदाचित मी म्हणेन की एक गोलंदाज जो आहे तो आपल्या स्पेलमध्ये 2 शतकात आले. सो पियुष भोईरला आणण्यामध्ये योग्य तो डिसिजन असू शकतो, गरजेचं आहे. मग यानंतर मग आणखी एक गोलंदाज तुम्ही तिसरा गोलंदाज चौथा गोलंदाज यूज करून मग 5व्या षटकामध्ये पियुष भोईरला आणू शकता. कारण की पहिले फ्रंटलाईन दोन्ही बॉलर महागडे ठरलेत आणि कधी कधी तुमचा मेन बॉलर्स च्या वरती धावा येतात त्यावेळेस तुम्हाला जो गोलंदाज बॅक करतो ज्याची लेंथ लाईन ज्याला सापडल्या त्याला बॅक करणं देखील गरजेचं असतं. हवेमध्ये टॉप एज लागली. बॉल्स उंचीवरती आहे. आता दूरवरनं क्षेत्ररक्षक पोहोचतात. कॅच कंप्लीट नाही होणार. प्रयत्न चांगले केले होते आणि त्याच दरम्यान धावा 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं 49 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना आपण आर.के. मोरवा संघाला पाहतोय आणि बॅटिंग करताना 1 विकेट गमावला गेलाय आणि एका विकेटच्या नुकसानवरती धावा आहेत 49 आकड्यावरती. या षटकामध्ये थोडासा ॲव्हरेज घसरताना दिसला. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्हाला 22.00चं ॲव्हरेज जरूर होतं पण आता थोडंसं घसरलंय, आता कमी आलंय आणि हेच काम करायचं आहे. विकेट देखील पाहायला मिळाला रनआउटच्या माध्यमातून 4थ्या बॉलवरती आणि मोठे फटके रोखले होते पियुष भोईरने. आता षटक क्रमांक 4 आहे आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर कॅप्टन कोणाला आणेल, कोणत्या प्रकारचे डिसिजन घेईल पाहावं लागेल. सचिन भोईर 4थं नाव. सो मग तुम्हाला जरूर 5व्या षटकामध्ये पियुष भोईर गोलंदाजी करताना दिसतील आणि या सर्व गोष्टीचा उल्लेख केला होता की बघा एखाद्याला ट्रॅक मिळाला, एखाद्या बॉलरला जर टप्पे मिळालेत तर मग त्याला बॅक करणं गरजेचं असतं आणि वेल डिसिजन मी म्हणेन की पांजू स्पोर्ट्स पांजू संघाच्या कर्णधाराने एक योग्य तो डिसिजन घेतलाय आणि सचिन भोईरला आणलं गेलंय षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आहेत. स्ट्रायकर एंडवर जयदेवला आपण पाहतोय. जयदेव माची. क्रमांक 3 वरती हरीश पाटील नवीन बॅटर आले जे सध्या नॉन स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत. बोलत या 4थ्या षटकातील हा पहिला बॉल. फुल टॉस केला, टर्न केला जाईल बॉलला आणि स्क्वेअर लेग बोर्ड लाईनच्या बाहेर हा निघून जातोय सर सीमा रेषा बाहेर. धमाकेदार षटकार. थँक्यू सो मच. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे भीमाकरिता चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करतात. आता जर कमरेचा वरती हा बॉल असेल, रिशच्या वरती असेल तर मग पंचांचा जरूर डिसिजन येईल पण आता चेक करतात. ऑन फील्ड डिसिजन जर बघितलं गेलं तर फायर डिलिव्हरी घोषित केलेले लेग अंपायर जरूर बोलवते की डीप होत होता बॉल आणि याच गोष्टीची आता चर्चा करतील. षटकार जरूर आला आणि षटकाराच्या मदतीनं 50 अप्स क्लोज जरूर येईल. इट्स अ फायर डिलिव्हरी. ऑन फील्ड डिसिजन जो होता तोच आपल्याला पाहायला मिळाला. डीप होत होता बॉल खरं तर आणि आता आर.के. मोरवा संघाला रिव्ह्यू नसेल या इनिंगमध्ये. तुम्ही नेक्स्ट इनिंगमध्ये रिव्ह्यू जरूर घेऊ शकता. एक बॅटिंग साईड रिव्ह्यू असेल, फायर डिलिव्हरी असेल तर तुम्ही रिव्ह्यू रिटेन केला. रिव्ह्यू जर तुमचा पक्षामध्ये असतं तर तुम्ही रिटेन करू शकले असते. खोलवा टपाचा बॉल होता. पाठची कडा लागली. एक सिंगल हलक्या गतीने बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं त्या फलकावरती धावा 56.
56 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या बॉलवरती 6 आल्या. त्यानंतर आता एक सिंगल आली आणि बॅटिंग स्ट्रायकर एंडवर हरेश पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करताना पाहतोय. हो हरेश करिता हा बॉल चांगला आहे. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. मागच्या षटकापासून आपण पाहिलं की बघा ट्रॅक तुटला बॅटिंग साईडचा आणि ट्रॅक तुटल्यानंतर आता बॉलर्सला ती लेंथ मिळाली आणि त्याचाच मुळे आता चांगली गोलंदाजी चालू आहे. जरूर पहिल्या बॉलवरती 6 आला पण त्यानंतर येणारे पुढच्या 2 चेंडूवरती कम्फर्टेबली दिसले. पहा इथे देखील चांगला बॉल आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे कलेक्ट करतात बॉलला. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा वाढतायत जाऊन पोहोचल्या गेल्या 57 या आकड्यावरती. पहिल्या डावाचा आपण सध्या खेळ पाहतोय जिथे RK स्पोर्ट्स मोरवा संघाला बॅटिंग करताना पाहतोय अगेन्स्ट पांजू स्पोर्ट्स पांजू. बलाढ्य संघ आहे दोन्ही या विभागामध्ये आपण सातत्याने पाहतोय. चांगला खेळ करत आलेत. आणखी एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पॅटची अगदी खालची एज लागली आणि मिड ऑफला बॉल होता. रवी भोईर तिकडे पोहोचतात. चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात देखील जाऊन पोहोचतात 58-58 या आकड्यावरती. आता सरासरी घसरले त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हणू शकतो की 70च्या आत मध्ये देखील धावा थांबवल्या जाऊ शकतील. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. सचिन भोईरने चांगली गोलंदाजी केली. ओ पहा इथे पहा स्लॉट मध्ये बॉल होता. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरनं 6 धावा आला. आणखी एक धमाकेदार 6. कम्फर्टेबल दिसत होते. पहिला बॉल जर वगळला गेला फुलटॉस होता जरूर पण त्यानंतर पुढचे 4 चेंडू योग्य त्या पद्धतीने हाताळले. खोलवर टप्प्याचा अधिक प्रयत्न केले पण यॉर्कर मिस झाले आणि अगदी बॅटचा रडार मध्ये बॉल पडला. ओपी चेंडू होता आणि त्याच्यावरती लॉफ्ट केलं बॉलला. वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं 6 धावा आणि त्या षटकाराने समाप्त झालंय 4थं षटक. आणि 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर पियुष. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वाडिश लॉगॉनला कलेक्ट करतात. थोडी बिस्फिल्ड होईल आणि त्याचा जोरावरती दुसऱ्या धावेचा कॉल कंप्लीट केला जाईल आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा देखील वाढतायत जाऊन पोहोचला गेल्या 66 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट गमावताना 66 धावा. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग दिसली. त्याचं रिझन काय तर पार्टनरशिप चांगली मैदानामध्ये. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील खूप चांगली झाली आणि आता दुसऱ्या विकेटसाठी देखील पार्टनरशिप बिल्ड करतात बनवली जाते आणि त्याचाच मुळे आतापर्यंत 66 धावा फलकावरती आहेत. थोडी लेन पाठी ठेवली आहे. टॉप एज लागले बॉल. यष्टीरक्षक स्वतः पोहोचतील का? दूर होता बॉल त्यांचा पासनं आणि एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि या एका धाव्याच्या मदतीनं 67 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या मिसफिल्डच्या जोरावर आणि या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर एक सिंगल आली आणि त्याच्याच मदतीनं 67 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 44 धावा होत्या पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पियुषने 5 धावा दिल्या. सचिन भोईर आले होते पहिल्या बॉलवरती 6 पण त्यानंतर हे षटक कंप्लीट करताना त्यांना देखील 15 धावा विकेटलेस राहिले. विकेट एकच आहे तो पण रनआउटच्या माध्यमातून पियुषच्या बॉलिंग मध्ये आला होता आणि आता पियुष भोईर या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. तिसरा बॉल मोठा फटका खेळायचा होता पण कनेक्शन चांगलं नाही झालं. उंचीवरती बॉल आहे आणि त्यानंतर कॅच ड्रॉप करताना आपण पाहिलं संधी निर्माण जरूर झाली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू शकता. लेट झाले हा बॉल खेळण्याकरिता त्यामुळे बॅटच्या वरच्या भागाला स्टिकर जो असतो तिकडे बॉल लागला आणि त्याचाच मुळे कनेक्शन योग्य ते नव्हतं आणि फार उंचीवरती बॉल गेलेला पण कॅच ड्रॉप केली आहे. मोठा प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला विकेटची गरज आहे. विकेटच्या शोधामध्ये तुम्ही आणि इकडनं अशी चुकी नाही करू शकत. सुधारावी लागेल ही चुकी. हा बॉल चांगला
टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 67 धावा आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील, या डावातील आणि या इनिंगचे शेवटचे अंतिम 2 बॉल. एकूण 70 धावा आहेत. पाचवा चेंडू इथे ड्राईव्ह करायचं होतं, अडवतील बॉलला. फेकी करेपर्यंत एक सिंगलच्या मदतीने 70 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. 70चा आकडा तर पार केलाय. चांगली टोटल आहे, फायटिंग टोटल जरूर आहे. मोरवा संघाकडे बॉलिंग लाईनअप चांगला असेल, स्पेशली पहिले 2 षटक जे पॉवर प्लेचे तिथे जर कंट्रोल मध्ये गोलंदाजी केली तर मी म्हणेन की संपूर्ण मॅच कंट्रोल मध्ये असेल. पण एका गोष्टीची आपण चर्चा केली होती आणि ते जरूर आपल्याला पाहायला मिळालं की पहिल्या 2 षटकामध्ये 44 धावा आल्यानंतर जो कमबॅक चांगला पाहायला मिळाला. 100+ जे काही स्कोर गेला असतं जर तसा स्टार्ट मिळाला राहिला असता तर. पण तो ब्रेक थ्रू पियुष भुईरने दिला, जिथे एक विकेट देखील आली आणि 5 धावा देखील आल्या. त्या कंट्रोलमध्ये धावा दिसल्या. मग शेवटचा अंतिम बॉल, अंतिम चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे नाही येत आणि बॉल बॉन्ड लाईनचा बाहेर एका टप्प्याखेरीज चौकाराकरिता आणि 4 धाव्यांच्या मदतीनं टोटल धावा फलकावरती जाऊन पोहोचला 74. 74 आकड्यावरती आणि विजयाकरिता 3 धावा पेनल्टीच्या देखील आपण ऍड करणार आहोत. 74 धावा, 3 पेनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील आणि त्याच्या मदतीने टोटल धावा जर बघितला तर 77 आकड्यावरती आणि 78 धावांचं टार्गेट असेल. सेकंड इनिंग मध्ये आपण येऊयात. पांजू स्पोर्ट्स पांजूच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर RK मोरवा या 2 संघांना आपण लढताना पाहतोय. 78 धावांचा रन चेस कंप्लीट केला जाईल की रोखला जाईल या आधी ऐकूयात एक मधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. माझे आई एक विराई ओली बड्यान नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. ओली बड्यान नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी ही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. JP कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय.
फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान आहे. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एक वीरा क्रिकेट क्लबमुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. थँक यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. खरं तर टायटल सॉन्ग आपण या स्पर्धेचा या संघाचा ऐकला आणि या संगीतामध्ये जर बघितलं गेलं तर सगळ्या गोष्टी बारकाईने सांगितल्यात. हा संघ बांधण्याकरिता, हा संघ उभा करण्याकरिता खूप सारी मेहनत आहे. खूप जणांचे योग्य तो मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आणि त्या सगळ्या गोष्टी बारकाईने सांगितल्यात आणि मधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. डिश जावशीचं देखील आपण धन्यवाद आभार व्यक्त करूयात आणि लगेचच मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे पहिला डावामध्ये टार्गेट सेट केलंय ते म्हणजे 78 धावांचं आर के मोरवा आणि त्यांच्या अगेन्स्ट पांजू स्पोर्ट्स पांजू अशा दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. बॉलिंगमध्ये थोडी चर्चेत राहिली, बॉलिंग तितकी चांगली नाही झाली, त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा तर कराव्या लागतील. पण त्याआधी मी म्हणेन की आता ज्या चुका बॉलिंगमध्ये केल्या त्या सुधारण्याकरिता बॅटिंगवरती तुम्हाला जास्त फोकस करावं लागेल. ओपनिंग पॅरच्या दोन जोडी, ओपनिंग पॅरच्या दोन आघाडीशी सलामवीर सध्या मैदानामध्ये आपण पांजू संघाकडनं पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती अलंकार भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आतिश भोईर. या दोघांवरती फार जिम्मेदारी आहे, ज्यामध्ये मी स्पेशली म्हणेन की अलंकार भोईर अग्रेसिव्ह बॅटर आहे आणि रनचेस मध्ये माहीर आहे. त्याला ठाऊक आहे पुढे कसं जायचं आहे, रन रेट किती आहे रिक्वायर्ड आणि त्याचा पाठलाग करताना कशा प्रकारे खेळ करायचा आहे योग्य पद्धतीने ठाऊक आहे. आणि तुम्हाला प्लॅनिंग्स असे बनवावे लागेल. 5 षटकांच्या मॅचमध्ये 78 धावा बनवायच्या, त्यामुळे तुमचे प्लॅनिंग्स फार महत्त्वाचे आहेत. पण फक्त प्लॅनिंग्स बनवून योग्य ते नाहीये, प्लॅनिंग्स बनवलेले योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करणं देखील फार गरजेचं आहे. कारण की आपण प्लॅनिंग जरूर बनवतो की अशी गोलंदाजी करायची, अशी बॅटिंग करायची आहे, पण ते एक्झिक्यूट करताना अडथळे देखील येतात. आणि मी म्हणेन की सध्या 78 धावांचा रनचेसमध्ये बॅटिंग लाईनअप कशी चालेल, स्टार्ट कसा होईल हे पाहावं लागेल. एक हाफ क्लिअर करायचा, त्यामुळे यातला विजेता संघ आणि त्याच्या अगेन्स्ट वाघराळ 11 या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच असेल. सो वाघराळ 11 संघाचे कॅप्टन आपण रेडी द्यायचं. यानंतर तुम्हाला विजेता संघाच्या अगेन्स्ट मॅच खेळायची आहे. फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आपण, त्यानंतर मड 11 संघ आणि उत्तन बॉईज उत्तन हा देखील तुम्हाला संघ पाहायला मिळेल. त्यानंतर प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फ्रेंड्स 11 या दोन संघांना आपण लढताना पाहणार आहोत. सो असा जर पोल आपण पाहिला तर एकाच एक भारी संघ पाहायला मिळतात, त्यामुळे क्रिकेटची मेजबानी आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. इकडे लाईव्हच्या माध्यमातून जे कोणी प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत आपलं देखील सहर्ष स्वागत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय डिका स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या वाहिनीवरती. चांगलं प्रक्षेपण या विभागामध्ये, या विभागातील खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याकरिता त्यांचं देखील मुलाचं मार्गदर्शन, मुलाचं योगदान असं. सो त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. चला स्टार्ट करूयात मॅच लगेचच. अलंकार भोईर आणि आतिश भोईर ही जोडी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती फ्रंट लाईन गोलंदाज आर के मोरवा संघाकडनं चेतन राऊत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आणि फ्रंट लाईन बॉलर. अशा अनुभवाची गरज आहे. सुरुवात कशा प्रकारे करून देतोय आता चेतन राऊत पाहावं लागेल. बॅटिंग चांगली झाली आहे, बॅटिंग ऑर्डर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ राहिला तिन्ही बॅटर्सचा. स्पेशली उल्लेख करेन मी ओपनिंग पॅरच्या दोन्ही जोडी ज्याने स्टार्ट खूप चांगला मिळवून दिला.
त्यामध्ये तुम्हाला जयदेव मच्छी दिसले आणि त्याचबरोबर मिथुन मात्रे दिसले. या दोघांनी सुरुवात चांगली केली. जयदेवने 37 बनवल्या, मिथुनने 22 बनवल्या आणि हरीश पाटीलने देखील बघा 5 चेंडू फेस केले, 10 धावा त्यांनी देखील बनवल्या. 200चा स्ट्राईक रेट त्याचा देखील पाहायला मिळालेला. माझ्याकडे वळतोय बोल तयार. पहिला बॉल फुल टॉस आहे, ऑन साइडला उंचीवरती आहे, डिस्टन्स पाहावं लागेल. ओहो, हे काय घडलं मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती स्ट्रोक मिस टाइम जरूर होता आणि धक्का बसण्याची दाट शक्यता होती, पण तिकडे कॅश ड्रॉप केली आणि सोने पे सुहागा. कॅश ड्रॉप झाली आणि धावा देखील 6 मिळाल्या षटकाराला आणि षटकाराच्या मदतीनं खातं उघडल्या. वैयक्तिक श्री गणेशा केला जातोय. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. सांघिक देखील खातं उघडलं गेलं. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला जर बघितलं गेलं क्षेत्ररक्षक पोहोचले होते, ऑलमोस्ट पोहोचले होते, पण त्यानंतर हाफ चान्सेस देखील होते कॅच कंप्लीट करण्याकरिता. कारण की हवेवरती ज्या पद्धतीने बॉल हवेचा वेगावरती येतो, कधी कधी त्याचं कॅल्क्युलेशन करणं जमत नाही. कॅल्क्युलेशन कधी कधी चुकतं आणि त्याचाच मुळे 6 धावा आल्या. पहिल्या बॉलवरती अलंकारचा बॅटमधनं षटकार जरूर पाहायला मिळाला. पुढचा बॉल फुल टॉस होता, समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक जरूर आहेत तिकडे, कलेक्ट करतात आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धावा आली आणि एका सिंगलच्या मदतीने 7 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या धावा. सात धावात 74 धावा बनवल्या होत्या. 3 धावा पेनल्टीज ऍड करून 77 धावा झाल्या आणि 78 धावांचं टार्गेट सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. फुलटॉस बॉल हा देखील आहे. इथे आता धावा जरूर मिळतील. वाईडिश लॉंग ऑनला लॉफ्ट केलं बॉलला आणि सरळ पाठवलंय आउट ऑफ द पार्क. धावा 6. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. मिळाली. सुरुवात झाली आहे चांगली. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती तशी सुरुवात तर मिळाली. 2 6 आले. पहिल्या 3 बॉलवरती एक सिंगल आले. धावा 13 आहेत. परत तयार होते पुन्हा एकदा. आता चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं पण लेट खेळले, ओळखून खेळले, थोडा वेट केला होता आणि बॉल देखील पाठवला जाईल मिड विकेट बॉन्ड लाईनचा डोक्यावरनं. आणखी एक आणि हा येणारा बॅक टू बॅक दुसरा 6 आतिश भोईरच्या बॅटमधनं. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग. गोलंदाजाचं इंटेन्शन चांगलं होतं. स्लोवा बॉल हाताळला, व्हेरिएशन दाखवले, चेंज ऑफ पेस चेंडू हाताळला, पण आतिश भोईर देखील तेवढे तीक्ष्ण चेंडूला वेट करून खेळले आणि हा देखील पाठवला बॉल षटकाराकरिता आणि धावा देखील वाढल्यात. ओ वाईड यॉर्कर करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. इट्स अ क्रॅकिंग शॉट, शॉट ऑफ द डे असं जरूर म्हणावं लागेल. बॉल बॉन्ड लाईनचा बाहेर चौकार. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. याच गोष्टीची चर्चा केली होती की बघा पांजू स्पोर्ट्स पांजू संघाकडे देखील बॅटिंग मध्ये डीपनेस तुम्हाला दिसेल आणि स्पेशली मी उल्लेख केला होता की 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकावरती देखील बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे आणि हे ओपनिंग पॅर्स बॅटर. धमाकेदार फुल टॉस आणि हा देखील बॉल चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. इट्स अ कडक. मुंबईच्या हनुका सारी गाई तुला मुंबईच्या हनुका सारी. गोड हनुका काटपदरी
वेट फाईट बघितलं तर 29-29 धावा फलकावरती आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा पहिल्या डावाचा खेळ चालू होता, चेंडू पोहोचवा प्लीज, बॉल पोहोचवा, चेंडू पोहोचवा. मागच्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये संघाकडनं धावा 29 आलात. त्यामुळे असं म्हणावं लागेल की या रनचेसमध्ये सध्या एक पाऊल पुढे आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये टोटल 4 सिक्स आपण पाहिले, ज्यामध्ये 3 सिक्स 1 चौकार आतिश भोईरच्या बॅटमधनं पाहिला. आणि अलंकार भोईरचा जर विचार केला त्याने स्टार्ट चांगला केला होता, 1 षटकाराला त्यानंतर 1 सिंगल घेतली आणि त्यानंतर आतिश भोईरने या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. चांगली सुरुवात मिळाली. ओपनिंग पॅसमध्ये अशा धडाकेबाज बॅटर असतील, अशा रनचेसला जर तुम्ही चांगली सुरुवात करून देत असाल तर यापेक्षा अधिक काय हवंय तुम्हाला, आणि तेच पाहायला मिळालं. आता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता या संघाचा कॅप्टन आहे आय थिंक सो बॉलिंग ट्रॅक वरती विशाल माची. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्लो फुलटा असं होता, बॅटरला काही कळालं नाही, शरीरावरती बॉल टाकला होता आणि हलकीशी अपील देखील आपण पाहायला मिळाली लेग बिफोरची. पण पंचांचा इशारा की इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये. आय थिंक सो बॅटची कडा देखील लागली होती आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर, एका चेंडूच्या समाप्तीनंतर 78च्या रनचेस मध्ये धावा आपण पाहतोय सध्या फलकावरती 29 आकडावर. विशाल माची पुढे टाकला होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर आहेत, प्रोटेक्ट करतायत. फेकी करेपर्यंत 1 सिंगल धावा आली. या मैदानावरती या आउटफील्ड वरती जर बघितलं गेलं तर फारसा वेगाने चेंडू ड्राईव्ह केला तर ट्रॅव्हल नाही होत, कारण की मातीचं गालीच जास्त आहे आणि त्याच्याचमुळे जर बघितलं तर आउटफील्ड स्लो आहे. ही खेळपट्टीवरती ही गोष्ट जरूर राहिली, पण तुम्ही जर मोठे फटके खेळले, वरून खेळले तर धावा इथे वेगाने बनतात. चांगला बॉल आहे, लेग कटर बॉल, हलकासा टर्न होताना पाहायला मिळाला, बोटं फिरवली होती, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघाला आणि एका जागेवर ऑनसाइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जर बघितला गेला तर डॉटच्या स्वरूपामध्ये. आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 30 आकड्यावर कमबॅक करतात विशाल माची. म्हटलं होतं ना की एखादं चांगलं षटक आलं पहिल्या 2 षटकामध्ये तर मग दबाव वेगळा असेल. सुरुवातीला 29 धावा जरूर आल्या, पण दुसरं षटक विशाल माचीचं हे देखील चर्चेत राहिलं की ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 1च धाव आली. हा बॉल पहा रडार मध्ये होता, फटका तितकासा चांगला नाहीये पण गॅप मध्ये होता आणि त्याच्याचमुळे 6 धावा मिळतील आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 36-36 आकड्यावर जाऊन पोहोचतात. बोलत या पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय बॉलला आणि वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरन हा देखील बॉल निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क, 6 धावा. अपसमचा बाहेर बॉल होता पण अगदी रडार मध्ये बॉल आला, मेरिट वरून पोहोचले आणि आतिश भोईरला पण चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहिलंय. आतिशने चेंडूच्या मेरिटला खूप चांगल्या पद्धतीने ओळखलंय. याआधी पहिल्या षटकामध्ये एक स्लोवर चेंडू होता, त्याला देखील चांगला पिक केला. इथे लेग कटर बॉल होता, त्याला देखील चांगल्या पद्धतीने पिक केलाय. त्यामुळे खूप चांगला खेळ चालू आहे. त्याच्याच मदतीने आतापर्यंत 42 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आतिश करिता हा देखील देखना दिमागदार लाजवाब आतिश भोईरचा हा धमाकेदार 6.
बॅटिंग करतात आतिश भोईर. खरं तर अनुभवी खेळाडू आहेत, खूप सारा एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा आणि स्टार्ट चांगला मिळाला. 48 जावा फलकावरती बनवला गेला आणि षटक क्रमांक आता 3रा. पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं जाईल आणि आतिश भोईरचा जर वैयक्तिक जर बघितला गेला तर 40 जावा बनवला त्याने. 8 चेंडू 40 जावा. लाजवाब बॅटिंग. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? जुनं ते सोनं. खरं तर अनुभव ऑलवेज बेस्ट राहिलाय. परत या ओ खाली राहिला बॉल, पण दुसऱ्या बाजूने दुसरा एंडने जर बघितलं गेलं तर अलंकार थोडे स्ट्रगल करताना दिसलेत आता मागच्या 2 ते 3 चेंडूवरती. अलंकारची देखील सुरुवात चांगली होती, पण त्यानंतर 3 डॉट बॉल देखील त्याने फेस केलेत आतापर्यंत अलंकार भोईरने. पण मी म्हणेन की अलंकारला एक सिंगल खेळणं, आतिशला स्ट्रायकर एंडवरती आणणं हा बेस्ट प्लॅन राहू शकतं. पहिला बॉल डॉट आला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण परेश पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक 3रा हाताळण्याकरिता आणलं गेलंय आणि आता पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं गेलं, त्यामुळे क्षेत्ररक्षण फील्ड सेटअप जर बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. पार्थ आहेत, माफ करा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, एडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्राकर एंडवरती आतिश जितके येतील तेवढा बेनिफिट होईल आणि आतिश अटॅकिंग बॅटिंग करतात. बघा 40 जावा त्याने बनवल्यात इंडिव्हिज्युअली आणि चेंडूंचा जर विचार केला तर टोटल चेंडूंना त्याने फेस केलं आतापर्यंत 8. पार तयार. ओ लेन थोडी छोटी ठेवलेली, पाठी बॉल ठेवलेला, कम्फर्टेबल नव्हते तिकडे. ज्या पद्धतीने चेंडू हाताळायचा होता तसा नाही आला. चेंडू हातातून निसटला थोडासा आणि त्याचाच मुळे इथे लेगसमचा बाहेरचा बॉल आणि वाईटच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळताना आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 5-0 50 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेलात. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅचचं इक्वेशन आता क्लोज झालं. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा लेन थोडी पाठी ठेवली, खेचून मारायचा होता, पुल करायचा होता बॉलला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव बनवली आणि एका धावावरती थांबवलं गेलंय. 22चा इशारा येतो पंचांच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे ही धाव बॉलरच्या खात्यामध्ये देखील नसेल, पाटरच्या खात्यामध्ये देखील नसेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 22 आणि लेग 22च्या धावा आपण एक्स्ट्रामध्ये गृहीत धरत असतो आणि तेच पाहायला मिळालं. एक्स्ट्रा धाव आली आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 50 अप 51 आकड्यावर जाऊन पोहोचलात. रनचेस खूप चांगला बनवला. 78 धावांचा टार्गेट होता. सुरुवात चांगली झाली, त्यामुळे आता शेवट कसा होता पाहावं लागेल. पार्थ तयार होता. या षटकामध्ये पार्थने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 1 डॉट बॉल आणि 2 सिंगल आणि 1 वाईड आतापर्यंत. $51 51 धावा. पार तयार. बॉल चांगला, हा देखील चांगला चेंडू आहे आणि इथे जर बघितला गेला तर पंचांचा इशारा. फलंदाज होतोय बाद. विकेट जाऊन पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. माऊली गो आई माऊली. धावा फलकावरती आहे टोटल 51. 1 विकेट गमावला गेला आणि क्रमांक 3 वरती नवीन बॅटर सचिन भोईर. जोडी बंधू आहेत मैदानामध्ये सध्या. 2 बंधूंची जोडी आता आपण पाहतोय. सचिन क्रमांक 3 वरती प्रमोट केलं सचिनला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळाला, त्यामुळे या मॅच मध्ये RK मोरवा संघ मी म्हणेन की जरूर कमबॅक करेल. परत या फुल टॉस बॉल होता सचिन करिता ऑन साइडला. हा बॉल हवाई सफर करताना निघून चालला बॉन लाईनच्या बाहेर. धमाकेदार 6. धावा 6 आल्या आणि षटकाराच्या मदतीने देखील वाढला. 57 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. दबाव टाकायचा होता बॉलरला. खरं तर विकेट आला होता, फ्रेश बॅटर होता, त्याच्यामुळे
ही चुकी घडली, फुलटॉस बॉल केला आणि या डावामध्ये या इनिंग मध्ये आर.के. मोरवा संघाकडनं आपण पाहिलं की खूप सारे फुलटॉस बॉल दिलेत आणि त्याचा बेनिफिट जरूर झाला टीम पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला. इथे देखील फुलटॉस होता, हा बॉल देखील निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. हा बॉल चांगला, पुन्हा एकदा लेग कटरचा बॉल, लेग कटरचा यूज केला गेला आणि षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 78-78चा टार्गेट आहे. रनचेस आपण पाहतो 78 धावांचा आणि तो पाठलाग करताना बनवला गेला धावा 56. त्यामुळे आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयाकरिता इक्वेशन इकडनं जर बघितलं गेलं तर 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा, 10.50 ॲव्हरेज रिक्वायर्ड रन रेट आपण सध्या पाहतोय. मग इझिली मॅच कव्हर करू शकतात, पण स्पेशली मी म्हणेन की हे षटक इम्पॉर्टंट आहे. पेनल्टी मेट षटक आपण आता पाहतो. यानंतर 12 चेंडू 21 धावांची गरज आहे, त्यामुळे 4थं षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा दिल्या गेल्या आणि विकेट जर मिळाले, स्पेशली आतिश भोईरचा विकेट मिळाला, तर मी म्हणेन की मॅच संपूर्ण तुमच्या हातामध्ये येऊ शकते, लढावं लागेल. 19.00चा ॲव्हरेजने धावा आतापर्यंत तर जरूर बनवल्यात, पण 10.50 ॲव्हरेज. आणि जेव्हा अशा प्रकारचे मॅच येते त्यावेळेस मी म्हणेन की थोडासा दबाव वेगळा असतो की बघा, तुम्हाला जर मोठा धावा मारायचा आहे तर तुम्ही मोठ्या स्ट्रोक वरती जाता खेळायला, पण जेव्हा इक्वेशन कमी चेंडू आणि कमी धावांची गरज असतो तेव्हा डबल माइंड असतो बॅटर. मोठे फटके मारू, डबल सिंगल खेळू आणि याच्या नादामध्ये कधी कधी फससाने देखील आपण पाहिलंय. त्यामुळे आताची सिच्युएशन थोडी वेगळी आहे. तुम्ही पहिल्या 3 षटकामध्ये 49 जरूर बनवल्या, पण आता येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला 21 धावा बनवायच्या आहेत आणि आता जी कन्सेप्ट आहे ही थोडी वेगळी पाहायला मिळेल. त्यामुळे कशा प्रकारचा खेळ राहील पाहावं लागेल. पण आतिश भोईर हा अनुभव मैदानामध्ये आहे, त्यामुळे एक वेगळा दबाव असेल समोरच्या संघावर. गोलंदाज तयार, पहिला बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. इम्पॅक्ट करेल खूप सारे. इकडनं तुम्ही डॉट बॉल किती हाताळता तो समोरच्या संघावरती जरूर इम्पॅक्ट करेल, कारण की निर्धाव चेंडू जर वारंवार येत असेल तर मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या नादामध्ये कधी कधी बॅटर चुकी करू शकतो आणि त्याच चुकीचा फायदा उचलायचा आहे. पाहायला मिळालंय 2 डॉट बॉल आले. चेंडू क्रमांक 3 पायावर टाकायचं होतं. लेग स्टंपला कदाचित हा सोडून जाणारा बॉल जरूर, पण मॉन्टी घोडेकर सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. फाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचते 58-58 आकड्यावर. 20 धावा बनवायच्या. येणारे 8 चेंडू, 10 चेंडू 20 धावा, 10 मध्ये 20. स्लो बॉल होता अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल जाईल मैदानाचा प्लॉट मध्ये. धावा 6 आला षटकार. रिमिक्स 64 धावा बनल्यात. आता येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 14 आणि अतिशला 4 धाव्यांची गरज आहे 50 धाव्यांकरिता. पाचची कडा लागली. एक धाव बनवली जाईल. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला त्यामध्ये 65 आकड्यावर. आणि आतिश भोईरच्या जर बघितला गेला तर वैयक्तिक 45 वरती आता सध्या खेळतोय, पण त्याचा अर्धशतकाला तेव्हाच जास्त व्हॅल्यू मिळेल जेव्हा मॅच तो स्वतःच्या संघाच्या नावावरती करेल. मॅच फिनिश केली तर मग त्या अर्धशतकाची मजा काही वेगळी असेल. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या षटकामध्ये मी म्हणेन की गोलंदाजी खूप चांगली केली. 1 चेंडू, 3रा बॉल जिथे मोठा फटका आला त्या चेंडूला जर वगळलं गेलं तर ओव्हरऑल गोलंदाजी खूप चांगली राहिली. आतापर्यंत 7 धावा दिल्यात. पहिले 2 डॉट बॉल आले, मग वाईड 8 धावा दिल्यात. पहिले 2 डॉट, मग त्यानंतर वाईड बॉल, मग 6, एक सिंगल आणि आता पुन्हा एकदा सचिन भोईरच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आला. शेवटचा अंतिम बॉल, महत्वाचा चेंडू हा. बॅटची कडा लागली आहे. त्यानंतर एक धाव आता बनवली जाईल का पाहावं लागेल. सुरुवातीला तर धाव न घेण्याची पसंती केली होती, पण आता धाव कंप्लीट केली आहे आणि एका धाव्याच्या मदतीनं धाव फलकावरती एंड ऑफ दी 4th ओव्हर 66 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 66 धावा फलकावरती आहेत 1 विकेट गमावताना. आणि आता विजयाकरिता 6 चेंडू आणि टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल 6 मध्ये बनवायच्या 13. 12, 6-12.
प्रत्येक चेंडूच्या मागे 2 अवरेजने धावा फलकावरती बनवायच्यात 12. चला बोलूयात मॅचकडे. 6 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता पियुष पाटील आणला. पेनल्टीमेट षटक खूप चांगलं राहिलं. गोलंदाजी करताना विशाल माचीला आपण पाहिलं आणि विशालने आपल्या स्पेलचे 2 षटक या आधी 19 दिल्या होत्या, पण या षटकामध्ये जेव्हा बॅक करायला आले स्वतःला त्यावेळेस 9 धावा त्याने खर्च केल्या. विकेटलेस राहिले पण गोलंदाजी कमालीची केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 12 धावा जरूर ठेवल्यात. पाहावं लागेल इकडनं मॅच कशी पूर्ण होईल. आतिश भोईर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. 45 वैयक्तिक 45 वरती खेळतात. सचिन स्ट्रायकर एंड वरती असेल, त्यांना आतापर्यंत धावा 7 बनवल्यात आणि आता इक्वेशन राहिलंय 6 मध्ये 12 धावा बनवायच्या. 78-78 रन चेस होता आणि ती मॅच 6-12 वरती जाऊन पोहोचली. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2025 हे आपण महासंग्राम पाहतोय. पहिली मॅच आपण पाहिले सचिन 11 वसई कोलीवाडा त्यांच्या अगेन्स्ट वागराळपाडा 11 या संघाला, ज्यामध्ये वागराळपाडा संघाचा विजय होताना पाहिला आणि टीम वागराळपाडा 11 विनंती करेन की आपला कॅप्टन आपण टॉसबॉक्स कडे रवाना करायचा आहे. त्यानंतर सेकंड मॅच आपण मोरवा संघाच्या अगेन्स्ट पांजू संघाला पाहतोय. ओ पहिला बॉल रिच वरती पाठवलाय सर, सीमा रेषा बाहेर आणि पहिलाच बॉल वरती आला हा धमाका. पहिला बॉल वरती 6 आल्या आणि धावा देखील फलकावरती आता वाढल्यात जाऊन पोहोचला गेला 72. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, फेकी करेपर्यंत इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात देखील. त्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 74. आता विजयाकरिता 4 धावांची गरज आहे. 74 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. 4 चेंडू आणि 4 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन ऑन साइड ला. चलो टाटा बाय बाय. मॅच होते फिनिश. सुपर ब्लॉक राहिला. खूप चांगली ग्रेट पारी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये कौतुक करावं लागेल अलंकार, आतिश भोईर आणि सचिनचं देखील. मॅच समाप्त झाले. 78 धावांचा रनचेस होता आणि 78 धावांचा रनचेस करताना टोटल 9 विकेट राखून मॅच फिनिश होती. चला आपण टॉस करण्याकरिता देखील जाऊयात, जिथे पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर वागराळपाडा 11 अशा 2 संघांमध्ये मॅच असेल. चला या दोन्ही संघांचे कर्णधार आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये देखील आपण प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा हिरो पारितोषिक देणार आहोत, ज्याने वैयक्तिक 45 धावा नॉट आउट राहिला. ज्याने 47 धावा नॉट आउट राहिला आतिश भोईरला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. सर्वप्रथमतः आतिश भोईरला आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. 47 धावा नॉट आउट राहिला. 78 रन चेस मध्ये ग्रेट पारी पाहायला मिळाली. अनुभवी खेळाडू आहे आणि त्या अनुभवाचा जरूर फायदा आणि मैदानाच्या चाहू बाजूला चेंडूचा मारेट